आज आपण 6 महिन्याच्या बाळासाठी ही 3/4 पॅन्ट अतिशय सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करतोय। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। इथे आपण हे मेन फॅब्रिक घेतलंय, 4 फोल्डमध्ये आहे। समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे। आता कापडाची घडी कशी घेतली ते पाहूयात। आपली कंबर आहे 16 इंच, त्याचा चौथा भाग 4 इंच आणि त्यामध्ये 4 इंच लूजिंग। तुमची जी काही कंबर असेल त्याचा चौथा भाग आणि त्यामध्ये कंपल्सरी 4 इंच लूजिंग घ्या, कारण 3/4 पॅन्ट थोडी लूजच असते। त्यानंतर पॅन्टची उंची घेतली आहे 12 इंच, त्यामधला आपला 1.5 इंच कापड वरच्या साईडला बेल्टसाठी जाणार आणि 1 इंच कापड खालच्या साईडला फोल्डिंगसाठी। आता वरच्या साईडला जिथे आपण इलास्टिक लावणार आहोत तिथे आपण 1.5 इंचाला मार्क करून घेतोय। तर मी दोन्ही साईडला 1.5 इंचाला मार्क करून इथं सरळ रेषा मार्क करून घेते। त्यानंतर जे आपण बॉटमला 1 इंच मार्जिन घेतलंय फोल्डिंगसाठी, तिथे सुद्धा 1 इंचाला मार्क करून इथे सरळ रेषा मार्क करून घेतोय। त्यानंतर ओपन बाजूकडून आतल्या साईडला 2 इंचाला मार्क करून घ्या, थोडं खालच्या साईडला 2 इंचाला मार्क करून आता वरच्या साईडने सरळ टेप ठेवून खालच्या साईडला 6 इंचाला मार्क करून घ्या। पुन्हा ओपन बाजूकडून आतल्या साईडला 2 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स मार्क करून घेतोय। अशा पद्धतीने माप घ्या, म्हणजेच आपला बॉक्स परफेक्ट तयार होतो। आता व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने गोलाकारात शेप मार्क करून घ्या। त्यानंतर बॉटमला पायाच्या घेराचं माप आणि त्यामध्ये 1.5 ते 2 इंच इतपत लूजिंग ठेवा। मी इथं 6 इंच घेते। 6 इंचाला मार्क करून वरच्या साईडने अशा पद्धतीने ही क्रॉस रेषा मार्क करून घ्या। इथे आपल्या पॅन्टचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय। आता आपण आहे असं कटिंग करून घेतोय। मार्जिन रेषा कटिंग करत जो गोलाकार भाग आहे तो आहे असा कटिंग करून घेतोय। अशा पद्धतीने कटिंग केल्यानंतर आपल्या पॅन्टचे 2 भाग तयार होतात। इथे पहा मी ओपन करून दाखवते। आपले दोन्ही पार्ट तयार करून घेतले। आता हे दोन्ही पार्ट आपण उलट दिशेने ठेवून घेतोय। पहा इथे मी एक पार्ट उचलून तो अशा पद्धतीने सरळ करून घेतला आहे। आता दुसरा पार्ट त्यावर उलट ठेवून घ्या, म्हणजेच आपल्या मेन फॅब्रिकच्या बाहेरील बाजू ह्या एकमेकावर आतल्या साईडने जातात। इथे पहा मेन फॅब्रिकच्या बाहेरील बाजू ह्या एकमेकावर आहेत आणि इथे आपण आतल्या साईडने शिलाई करून घेतोय। आता जो आपला पॅन्टचा गोलाकार भाग आहे तो आपण शिलाई करून घेतोय। इथे पाहताय आपले दोन्ही पार्ट आतल्या साईडने एकमेकावर आहेत आणि आतल्या साईडने अर्धा इंच इतपत शिलाई मार्जिन घेत इथे आपण शिलाई करायला सुरुवात करतोय। इथे व्यवस्थित पहा, जिथे आपण इलास्टिक लावणार आहोत तो भाग आपला वरच्या साईडला आहे। सिंगल शिलाई झाली की लगेचच त्यावर डबल शिलाई करून घेतोय। एका बाजूची शिलाई झाली की याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचा राऊंड शेप सुद्धा शिलाई करून घेतोय। डबल शिलाई करायला विसरायचं नाही, कारण जेव्हा आपण इलास्टिक लावतो पॅन्टची मार्जिन शिलाई करतो त्यानंतर आपल्याला ही शिलाई करायला कठीण जातं, त्यामुळे सुरुवातीलाच डबल शिलाई करून घ्या। हे दोन्ही गोलाकार शेप अर्धा इंच इतपत मार्जिन घेत शिलाई करून घेतले। इथे पाहताय पॅन्टचे दोन्ही पार्ट आहे असे ठेवून घेतले आहेत। आता जिथे आपण शिलाई केली आहे ते दोन्ही टोक आपल्याला एकमेकांच्या जवळ करून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने ते दोन्ही टोक मध्यात पकडा। तर दोन्ही टोक मध्यात जुळवल्यानंतर आपली पॅन्ट अशा पद्धतीने तयार होते। पहा आपला पॅन्टचा बॉटमचा भाग आहे तो अशा पद्धतीने व्ही शेपमध्ये तयार होतो। आता आपण पॅन्टच्या बॉटमची शिलाई पाहूयात। सुरुवातीला आपण जे बॉटमचं कापड आहे ते अर्धा इंच आतल्या साईडला डबल फोल्ड करून घेतोय। आता त्यावर अगदी कडेने इथे आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे। आपल्या चॅनलवर ह्या व्हिडिओसोबतच लहान बाळाचे टोपडे, लंगोट, हातमोजे, पायमोजे, हेअर बेल्ट आणि बेबी फ्रॉक असे बरेचसे व्हिडिओ आहेत। ते गरजेचे असतील तर नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथे पाहताय त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं कापड सुद्धा अर्धा इंचाला डबल फोल्ड करून त्यावर टीप देऊन घेतोय। इथे आपण दोन्ही बाजूचे बॉटमचे पार्ट
आतल्या साईडला डबल फोल्ड करून त्यावर शिलाई करून घेतली. आता आपण सेंटरची शिलाई करतोय. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने दोन्ही पार्ट आतल्या साईडने एकमेकावर ठेवून 1 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत इथे आपण शिलाई करून घेतोय. सुरुवातीला शिलाई लॉक करून घ्या. त्यानंतर दोन्ही कापड अगदी एकमेकावर व्यवस्थित ठेवून इथे आपण टीप देऊन घेतोय. पुन्हा शेवटी आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे. इथे पाहताय ही आपण मार्जिन शिलाई करून घेतली. तुम्हाला जर इथे अजून फिटिंग हवी असेल तर फिटिंग करून घ्या. त्यानंतर आपण कमरेला इलास्टिक लावणार आहोत. आपण जी शिलाई केली आहे ते कापड दोन्ही बाजूला अशा पद्धतीने सरकवून घ्या. त्यानंतर आपण अर्धा इंच कापड आतल्या साईडला फोल्ड करून घेतोय. पुन्हा आपल्याला 1 इंच इतपत मार्जिन सोडत अशा पद्धतीने कापड फोल्ड करून त्यावर अगदी कडेने टीप देऊन घ्यायची आहे. इथे लक्षात घ्या आपली पॅन्ट ही उलट आहे आणि आपण आतल्या साईडला हे कापड फोल्ड करून त्यावर अगदी कडेने टीप देऊन घेतोय. आता जेवढं मार्जिन आपण सुरुवातीला घेतलंय तेवढंच मार्जिन पुढल्या साईडला फोल्ड करत अगदी कडेने इथे आपण टीप देऊन घेतोय. इथे जे आपण वरच्या साईडला बेल्टसाठी 1.5 इंच कापड सोडलंय ते तुम्ही तुमच्या इलास्टिकनुसार कमी जास्ती करू शकता. तुमची इलास्टिक ब्रॉड असेल तर त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये मार्जिन वाढवू शकता. आता ही जी आपण शिलाई करतोय त्याच्या आतमध्ये आपल्याला इलास्टिक इन्सर्ट करायची आहे. त्यासाठी इथं आपण 1 इंच इतपत मार्जिन ओपन ठेवतोय. तिथपर्यंत मी शिलाई स्टॉप केली आहे. आपली पूर्ण कंबर होती 16 इंच तर त्यामधून आपण 3 इंच मायनस करतोय. म्हणजेच ही इलास्टिक मी 13 इंचाची घेतली आहे. ही लहान बाळाची पॅन्ट असल्याने मी अशा पद्धतीची लूज इलास्टिक वापरते कारण ती बाळाच्या कमरेला लागत नाही. तुम्ही जी मास्कसाठी इलास्टिक वापरता ती वापरली तरी सुद्धा चालेल. आता ह्या इलास्टिकच्या एका भागाला पिन लावून इथे आपण जे 1 इंच कापड ओपन ठेवलंय तिथून ही इलास्टिक आतल्या साईडने इन्सर्ट करून घेतोय. एका बाजूने इलास्टिक इन्सर्ट करायला घ्या आणि दुसऱ्या बाजूने ही इलास्टिक बाहेरच्या साईडला इन्सर्ट करून घ्या. इथे पाहताय आपण पिनच्या सहाय्याने ही इलास्टिक दुसऱ्या बाजूने बाहेर काढून घेतली. आता ह्या इलास्टिकचे दोन्ही पार्ट अशा पद्धतीने एकमेकावर ठेवून घ्या. इथं तुम्ही गाठसुद्धा मारू शकता पण मी इथे बिडिंगची शिलाई करून घेते. इथे तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा. इथे मी अर्धा इंच इतपत मार्जिन घेत इथे इलास्टिकवर शिलाई करून घेते. इलास्टिक सॉफ्ट असल्याने ती मशीनच्या आतल्या साईडला जाण्याची भीती असते त्यामुळे शिलाई करताना काळजी घ्या. इथे पाहताय मी इलास्टिकवर शिलाई करून घेतली. आता जे कमरेच्या भागाचं शिलाई केलेलं कापड आहे ते सगळ्या बाजूने सरकवून घ्या. म्हणजेच आपल्या कमरेच्या भागाचं कापड एकाच बाजूने राहत नाही, सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित सरकलं जातं. आता जिथे आपण 1 इंच कापड ओपन ठेवलंय तिथे आपण टीप देऊन घेतोय. इथे आपल्या 6 महिन्याच्या बाळाच्या पॅन्टची संपूर्ण कटिंग आणि शिलाई झाली आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.